सरकारमधला एक गट सक्रिय होता ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून, आणि आता पुन्हा खोटं बोलतायत, केंद्राकडे बोट दाखवतायत. केंद्र सरकारचा डेटा हा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा नव्हताच. तो डेटा या कामाचा नव्हता हे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलं की राज्य सरकारने डेटा तयार करायचा, तरी भुजबळ साहेब खोटं बोलतायत आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत. सुप्रीम कोर्टाने वारंवार राज्य सरकारला सांगितलं आहे की ओबीसीचा डेटा राज्य सरकारने तयार करा, ओबीसी आयोग तयार करा. या सरकारने ओबीसी आयोग तयार केला नाही, उशिरा तयार केला. ओबीसी आयोगाला 435 कोटी मागितले, दिले नाही. ओबीसी आयोगाला मानव संसाधन दिलं नाही. ओबीसी आयोग कामच करू शकला नाही. ओबीसी आयोगामध्ये जे सदस्य दिले ते तज्ञ दिले नाही, कार्यकर्त्याची सोय केली. आणि म्हणून या ठिकाणी ओबीसी आरक्षण गेलाय. भुजबळ साहेब सभागृहात खोटी माहिती देत आहे. भुजबळ साहेब सभागृहाची दिशाभूल करताय, 12 कोटी जनतेची दिशाभूल करतायत. आणि या भुजबळ साहेबांनी पुन्हा एकदा केंद्राकडे बोट दाखवून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा अपमान केलाय. मी त्यांचा निषेध करतोय. या सरकारमधल्या एका गटाला ओबीसी आरक्षण द्यायचंच नाही. मी आधीच सांगितलंय, मागासवर्गीयाचं ओबीसीचं आरक्षण या सरकारने जाणीवपूर्वक खाल्लेलं आहे. आणि आज सभागृहामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे विचारलं की ओबीसी समाजाच्या कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काल या सरकारला ज्या पद्धतीनं या ठिकाणी या सरकारवर ताशेरे ओढले की जो इंटिम रिपोर्ट तयार करण्याकरता तुम्हाला वेळ दिला होता तो रिपोर्ट तुम्ही तयार केला नाही, ओबीसी आयोगाने तयारच केला नाही. सरकारकडनं काहीतरी त्या ठिकाणी थातूर मातूर कारवाई केली. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी विचारल्यावर भुजबळ साहेब हे तोलून बोलून खोटं बोलले, सभागृहाची दिशाभूल केली आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. विधान परिषद सुद्धा आम्ही स्थगन प्रस्ताव आणणार आहेत. विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही या सरकारला जाब विचारणार आहे. आमची रणनीती हीच आहे की रणनीतीपेक्षा ओबीसी समाजाचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. 2 वर्षापासून सरकार खोटं बोलत आहे. 2 वर्षापासून या सरकारने आम्हाला फसवलं आहे. वारंवार चुकीच्या अधिसूचना काढतात, वारंवार चुकीचे वटहुकूम काढतात, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे वागत नाही. हे सरकार जर 13/12/2019 जो निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने त्याप्रमाणे वागलं असतं तर आज 2.5 वर्षामध्ये आरक्षण मिळालं असतं आणि आजच्या निवडणुका या ओबीसीच्या समाजाच्या झाल्या असत्या. पण खऱ्या अर्थाने या सरकारने खोटं बोलत राहिले. आणि आता तर आम्ही यांना जोपर्यंत ओबीसीला आरक्षण देत नाही तोपर्यंत सभागृहात आम्ही त्या ठिकाणी या सभागृह चालू देणार नाही. मध्य प्रदेश सरकारचा कायदा राज्य निवडणूक आयोगाचा तिथला कायदा वेगळा आहे. तो त्या आधारावर सुप्रीम कोर्टाने त्यांना रिलीफ दिलाय. त्यांच्या सरकारने कायदा केलेला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी त्या ठिकाणी आरक्षण ठरवून त्या ठिकाणी काम करायचं आहे. आपल्या राज्यात तो कायदा नाही आहे. आपल्या राज्यामध्ये ओबीसी आयोगाच्या के कृष्णमूर्तीच्या निकालाप्रमाणे काम करावं लागणार आहे. आपल्या राज्यामध्ये मध्य प्रदेश सारखा कायदा नाही आहे. आपल्या राज्याने तो कायदा केला नाही आहे. आपल्या राज्यामध्ये आता ओबीसीला आरक्षण द्यायचं असेल तर के कृष्णमूर्तीजी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसी आयोग तयार करून, समर्पित डेटा तयार करून, समर्पित आयोग तयार करून, आयोगाने इम्पेरिकल डेटा तयार करून, आणि सोपा आहे. या राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी 5-5 दिवसामध्ये ओबीसीचा डेटा तयार केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओबीसी समाजावर अन्याय सरकार करताय, ओबीसी समाजावर अन्याय करताय. मैदान में सरकार काय म्हणतात? ओबीसी आरक्षण नाही म्हणतात. सरकार काय म्हणतात? ओबीसी आरक्षण नाही म्हणतात. ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान में.
आमची मागणी आहे की ओबीसीच्या प्रश्नावरच या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला अंतरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली. तो अंतरिम रिपोर्ट या सरकारने असा सादर केला की ज्याच्यावर प्रचंड ताशेरे हे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी उठवले आहेत आणि राज्य सरकार कुठलंही काम करायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे. खरं म्हणजे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला निर्णय हा पहिल्यांदा 2010 साली आला. त्यानंतर इथल्या आघाडीच्या सरकारनं त्या काळात काहीच केलं नाही, परंतु कोणी कोर्टात गेलं नव्हतं त्यामुळे तो प्रश्न देखील उद्भवला नाही. पहिल्यांदा कोर्टाने 13/12/2019 ला सांगितलं की 2010 साली आम्ही निर्णय दिला आहे, त्यानुसार तुम्ही डेडिकेटेड कमिशन तयार करा आणि इम्पेरिकल डेटा जमा करा. 13/12/2019 पासून 1.5 वर्ष कमिशन तयार केलं नाही. त्यानंतर कुठलाही इम्पेरिकल डेटा जमा केला नाही. केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेन्सस डेटा नाही, ओबीसी राजकीय मागासलेपणाचा डेटा जमा करायचा आहे जो कुठल्याच सेन्ससमध्ये येत नाही. केंद्र सरकारने तो कधी जमा केलेला नाही, त्यामुळे तो राज्य सरकारला जमा करावा लागेल. त्यानंतरही जवळजवळ 1 वर्ष निघून गेलं, पण या सरकारने वेळ काढू धोरण या ठिकाणी केलं आणि काल अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने एक चपराक या सरकारला लावली. आणि बघा, काल चपराक लागल्याबरोबर काल यांनी GR काढला आणि पहिल्यांदा 2 वर्षानंतर त्या ओबीसी आयोगाला 30 कंत्राटी जागा या काल मान्य केल्या. म्हणजे यांच्या मनात जर खोट नव्हती तर सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी वाट का पाहिली, त्या आयोगाला का लोक दिले नाहीत, त्या आयोगाला का पैसे दिले नाहीत, त्या आयोगाला का माहिती दिली नाही, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ओव्हरड्यू आहेत त्या सगळ्या संस्थांच्या तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील. आणि आता 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जवळजवळ 15 महानगरपालिका ओव्हरड्यू होत आहेत. त्यानंतर जवळजवळ 25 जिल्हा परिषदा ओव्हरड्यू होत आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुका या बिना ओबीसी आरक्षणाच्या घ्याव्या लागतील. ही परिस्थिती या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तयार झाली आहे. 2 वर्ष फायलींवर बसून होते, मंत्री मोर्चे काढतात, मंत्री भाषणं करतात, मंत्री केंद्राकडे बोट दाखवतात, पण स्वतः मात्र कुठलीही कारवाई करत नाही. अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर आम्हाला आता ही शंका उत्पन्न झाली आहे की ओबीसींना यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे. निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षणाचा कायदा आणतील आणि आरक्षण देतील. बिना आरक्षणाच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांचा दबाव आहे. काही प्रमुख लोक हा प्रयत्न करतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण न मिळता निवडणुका पार पाडाव्यात, म्हणजे पुढचे 5 वर्ष ओबीसीला एकही जागा या आमच्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही आग्रह धरलाय की या संदर्भात पहिले निर्णय व्हावा, त्यानंतर कामकाज चालावं, अशी आमची मागणी आहे. ओबीसीवरती राजकीय अन्याय व्हावा अशी काही सत्ताधाऱ्यांची काही भूमिका आहे का, आणि ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का? असं आहे की हे स्पष्टपणे पाहायला मिळतं की एकीकडे भुजबळ साहेब हे या ठिकाणी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे मंत्रिमंडळातले निर्णय वेगळेच दिसतात. तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयात चौथ्याच गोष्टी मांडल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना केवळ बोलण्याची भूमिका दिली आहे आणि करविते धनी जे आहेत ते मात्र वेगळंच काहीतरी करतायत. आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीला आरक्षण मिळत नाही आहे. परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे त्यांच्यामध्ये केंद्रानं जर मदत केली असती तर लवकर झालं असतं, कमी वेळ होता. एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातो राज्यभरात. याला त्या परसेप्शनला ते तोंडावर पडले. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की ओबीसीचा राजकीय मागासलेपणाचा इम्पेरिकल डेटा
कुठल्याच देशामध्ये कुठल्याच सेन्ससमध्ये या संदर्भातला सर्वे झालेला नाही. दुसरं त्याला काय सांगितलं, डेडिकेटेड कमिशनकडनं हा डेटा, म्हणजे मग कोणी करायचा आहे, राज्य सरकारच्या डेडिकेटेड कमिशननी करायचा डेटा आहे. पण जाणीवपूर्वक हा करत नाहीत, दबाव आहे आणि मग केंद्राकडे बोट दाखवायचं, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, तिसऱ्याकडे बोट दाखवायचं, लोकांमध्ये संशय निर्माण करायचा. आता 2.25 वर्ष झाली आहेत, 2.25 वर्ष या सरकारला. 2.25 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन सरकार करू शकत नसेल तर या सरकारला राहण्याचा अधिकार आहे का, हा आमचा सवाल आहे. आटपाडीसारख्या गावामध्ये असं आहे की ज्यावेळी असाच प्रश्न मध्य प्रदेशात उपस्थित झाला, सर्वोच्च न्यायालयाला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही टेस्ट पूर्ण करायला तयार आहोत, पण आमच्या निवडणुका ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते आमचे आहेत आणि ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाने आपला प्रश्न संपवलाय. आम्ही आज मागणी केली, खरं म्हणजे हा निवडणुकाच्या तारखा ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचाच असला पाहिजे असं आमचं मत आहे. पण आत्ता जी वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती तयार झाली आहे त्या परिस्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत की अधिकार सरकारने स्वतःकडे घ्यावा, मध्य प्रदेशाप्रमाणे कायद्यात आपल्या बदल करावा आणि आत्ता 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डेटाचं सगळं काम पूर्ण करावं आणि त्यानंतर या निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. सर, आटपाडीसारख्या गावाने कसा डेटा तयार करावा, गाव पातळीवरती, खेड्यांवरती, वाड्यांवरती कसं जावं, कसं सर्वेक्षण करावं असं सांगितलं. मात्र दुसरीकडे त्यांनी रिपोर्ट देत असताना फक्त कॉपी पेस्ट रिपोर्ट दाखवला. जर हा डेटा सर दिला गेला नाही तर या ठिकाणी आणखी काही वेळ जाणार आहे. 2.25 वर्ष यामध्येच गेलेले आहेत. आपण हा बघू शकता, आमच्या गोपीचंद पडळकरांनी हा या ठिकाणी दिलेला आहे. आटपाडीच्या गावांनी स्वतः सरकारची कुठली मदत न घेता इम्पेरिकल डेटाचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सादर केला आणि त्यांनी 5 ते 7 दिवसात हा रिपोर्ट तयार केला. मग ही गावं जर 5-7 दिवसात असा रिपोर्ट तयार करू शकतात, राज्य सरकारजवळ एवढी मोठी यंत्रणा असताना राज्य सरकार का करू शकत नाही, याचं कारण राज्य सरकारच्या मनातच नाही. केबल घे ना रोहन, रोहन तू केबल घे ना एक. नाही सॉरी सर, कोई बात नहीं, कोई बात नहीं. अरे रईस, जरा देखो रईस दिखता है क्या? आजा भैया, तो जल्दी आ, कहाँ रहना तुम? हाँ वही कर रहा हूँ. रईस उधर, रईस को बुला रहा था. रईस उधर है क्या? हाँ? शब्द से बताइए. मैं जीत रहा हूँ, कौन जीत रहा है? 250 115 ज्यादा दे दिया क्या? 100 सीट पे ईडी ले लो. ईडी वाली सीट ले जाएगी. पहले एक यहाँ कर लेते हैं, सुनो, फिर उसके बाद चेक कर लेंगे. इधर आओ. चला, रईस नहीं मिला ना यार, वो कहाँ गया मेरा आदमी? रईस को अपने बॉस के साथ रहना चाहिए. अभी आया ना, साथ में ही आया ना तुम्हारे. चलिए चलो. आदमी साहब, मुस्लिम आरक्षण को लेकर के आप क्या मुद्दा उठा रहे हैं और किस तरीके से आप करेंगे? देखिए, मैं ओबीसी हो, मराठा रिजर्वेशन हो, मैं सबका सपोर्ट करता हूँ. डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने समाज के वो लोग जिनको हक नहीं मिल रहा था, जिनका जो दुर्बल थे, जो दुनिया के मैदान में पहलवानों के सामने कमज़ोर पड़ रहे थे, उन्हें उन्होंने इतना प्लस, इतना रिजर्वेशन दिया ताकि वो भी ज़िंदगी अच्छी तरह गुजार सकें. लेकिन इसी में मुसलमान भी आता है.
और अगर देखा जाए तो मुसलमानों का रिजर्वेशन उस वक्त जब साइमन कमीशन बना था अंग्रेजों के ज़माने में, तो 35%, 35% समाज के दबे कुचलों के रिजर्वेशन में मुसलमान भी शामिल था। और आज़ादी, जब देश आज़ाद हुआ उस वक्त तक 35% रिजर्वेशन का जो है मुसलमान को मिल रहा था, सिख ईसाई सबको मिल रहा था। लेकिन मुझे कहने में कोई शर्म नहीं है कि जवाहरलाल नेहरू साहब और हमारे जो होम मिनिस्टर थे वल्लभ भाई पटेल साहब, ये इन लोगों ने जाकर के राजेंद्र प्रसाद जो उस वक्त के प्रेसिडेंट थे इंडिया के, उन्होंने एक ऐसा तासुब वाला, ऐसा सांप्रदायिक लेटर दिया कि इस देश में हिंदू के अलावा किसी को रिजर्वेशन नहीं मिल सकता। और उस दिन से मुसलमान का रिजर्वेशन खत्म हो गया, सिख का खत्म हो गया, क्रिश्चियन का खत्म हो गया, बौद्ध का खत्म हो गया। लेकिन आगे जाने के बाद सिख को मिल गया, बौद्ध को मिल गया, लेकिन आज तक क्रिश्चियन को नहीं मिला, मुसलमान को नहीं मिला। और आर्टिकल 341 में आज तक सुप्रीम कोर्ट में केस पड़ा हुआ है, लेकिन सरकारें इसको सद खाने में डालकर पड़ी हुई है। कोई भी पार्टी, सब वोट लेते हैं मुसलमानों का, लेकिन कोई भी पार्टी इस बात पर बात करने को तैयार नहीं। मैं अपनी महाराष्ट्र विकास आघाड़ी को पूछता हूं मैं कि जब कॉमन मिनिमम प्रोग्राम बना था, जब आपकी सरकार नहीं थी, बीजेपी की सरकार थी, उस वक्त भी कॉमन मिनिमम प्रोग्राम में भी आपने कहा था कि मुसलमानों के रिजर्वेशन में बात होगी। मैं कहता हूं कि इस पर बात क्यों नहीं कोई करता, कोई बात ही नहीं करता है। हाईकोर्ट ने कहा 5% दे दो, कोई सुनने को तैयार नहीं है। मतलब ऐसा लगता है कि मुसलमान इस मुल्क में होना एक जुर्म हो गया है, मुसलमान होना मतलब अनटचेबल मुसलमान है, कोई उसकी बात पूछने तो मैं पूरी ताकत के साथ कहता हूं कि अगर इस देश का 15 से 18% मुसलमान वंचित रहेगा, उसका इंसाफ नहीं होगा, तो ये देश कभी भी डेवलपिंग कंट्री में नहीं आ सकता, डेवलप हो ही नहीं, माना ही नहीं जा सकता कि ये देश जो है डेवलप कंट्री है।